खूप वाईट वाटतंय हा व्हिडिओ करायला, कारण 3 फॉर्मॅटचा दादा केन विल्यमसन आज रिटायर झाला. डिग्निटी, कॅरेक्टर, क्लास असे शब्द वापरायला केन विल्यमसनसाठी वेगळी मजा येते. कारण हा जो माणूस आहे ना, ह्याने नुसतं ग्रेट क्रिकेटर नाही, हा माणूस म्हणून ह्याने खूप अचीव केलं हो. आणि त्याचं डेप्थ जे होतं ना, ते एका मला इंटरव्ह्यूमध्ये कळलं. त्याला एकदा विचारलं होतं की बाबा टेस्ट क्रिकेट आणि T20मध्ये तू कसा ॲडॅप्ट करतो. तर त्यांनी सांगितलं टेस्ट क्रिकेट हे जीवनासारखं असतं. अप्स अँड डाऊन्स खूप होतात त्यामुळे तुम्हाला तुमचा कॅरेक्टर, मेंटल फ्रेमवर्क सेट करायला लागतो. डिस्ट्रॅक्शन होऊ द्यायचं नाही. तुमचं लेट खेळण्याचं टेक्निक असतं आणि तुम्ही आयुष्यभर जशी झुंज देता तशी टेस्ट क्रिकेटमध्ये तासाला झुंज देत असता आणि जो झुंज सर्वात जास्त वेळ देईल तो चांगला टेस्ट क्रिकेटर. T20ला म्हणलं वेगळं आहे जरा. तो म्हणतो की मला स्वतःला समजण्याची गरज जास्त असते T20मध्ये. आणि तो म्हणला की मी समजलो की मी क्रिस गेल नाही, ताड्या देऊ शकत नाही, मी बुटका आहे, त्यामुळे मी क्रिसचा वापर जास्त करू शकतो, नवीन स्ट्रोक्स डेव्हलप करू शकतो. आणि हे समजणं की आपल्यात आपली कुवत ही आहे आणि त्याप्रमाणे आपण स्वतःचं गेम मोल्ड करणं, ह्याचा मोठा ग्रेटनेस आहे. त्यांनी असं सांगितलं की स्ट्राईक रेटची खूप गडबड करतात लोक, पण कधीतरी 130 स्ट्राईक रेट पण चांगला स्ट्राईक रेट असतो, कारण तो गेमला पुढे नेतोय की नाही हे बघण्याची गरज असते. कित्येक वेळा असं वाटतं की मोठे क्रिकेटर्स खूप येऊन जातात, पण जेव्हा एखादा चांगला माणूस मोठा क्रिकेटर होतो ना, तो खरंच गेमला एका पेडेस्टलवर, एका म्हणजे शिखरावर घेऊन जातो. त्यातला हा केन विल्यमसन. सचिनच्या वडिलांनी करेक्ट म्हणलं होतं. तो म्हणलं की पीपल विल फॉरगेट युअर गेम बट विल ऑलवेज रिमेंबर how good a person you are. Kane Williamson, you are a fantastic person and we hope to see you in India more often because we want people like you to be brand ambassadors of this beautiful game called cricket. Hats off.